महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग दुसरा रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधनविषयक दृष्टिकोन. प्रश्न क्रमांक 148. निदर्शनातील चुका टिंबटिंबासह घटत जातात. पर्याय क्रमांक घटत्या नमुन्याच्या आकारासह. पर्याय क्रमांक ब वाढत्या नमुन्याच्या आकारासह. पर्याय क्रमांक क दैवसंयोग प्रक्रियेसह. पर्याय क्रमांक ड चिकित्सेच्या प्रक्रियेसह. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क दैवसंयोग प्रक्रियेसह. प्रश्न क्रमांक 149. एक संशोधन त्याच्या संशोधनामध्ये अवैध गृहीतक H0 अस्वीकृत करण्यात अयशस्वी होतो. त्याच्या मुख्य संशोधन गृहीतकामध्ये त्याचा काय परिणाम होईल? पर्याय क्रमांक संशोधक गृहीतक स्वीकृती. पर्याय क्रमांक ब संशोधन गृहीतक अस्वीकृती. पर्याय क्रमांक क संशोधन गृहीतकांविषयी निर्णय न घेणे. पर्याय क्रमांक ड संशोधन गृहीतकांत सुधारणा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब संशोधन गृहीतक अस्वीकृती. प्रश्न क्रमांक 150. संशोधन सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेले साहित्य चिकित्सकपणे आणि व्यापक स्वरूपात वाचणे याला काय म्हणतात? पर्याय क्रमांक साहित्य संशोधन. पर्याय क्रमांक ब साहित्य परीक्षण. पर्याय क्रमांक क साहित्य मूल्यांकन. पर्याय क्रमांक ड साहित्य वर्गीकरण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब साहित्य परीक्षण. प्रश्न क्रमांक 151. संशोधन नैतिकता ही समस्या संशोधनाच्या कोणत्या कृतीशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक गुणात्मक किंवा मात्रात्मक तंत्राच्या माध्यमातून आकडेवारीचे विश्लेषण करणे. पर्याय क्रमांक ब संशोधनाच्या समग्रास परिभाषित करणे. पर्याय क्रमांक क पुराव्यावर आधारित संशोधन अहवाल. पर्याय क्रमांक ड शोध प्रबंधाच्या पूर्वनिर्धारित आराखड्याचे अनुकरण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क पुराव्यावर आधारित संशोधन अहवाल. प्रश्न क्रमांक 152. संशोधनाच्या पायऱ्यात स्तरांचा खालीलपैकी कोणता क्रम वैज्ञानिक पद्धतीच्या सर्वात जवळचा आहे? पर्याय क्रमांक समस्येच्या स्थितीचे ज्ञान घेणे, वास्तविक समस्येची ओळख आणि त्यांची परिभाषा करणे, परिकल्पना करणे, प्रस्तावित समाधानाच्या परिणामाचे निर्गमन करणे आणि परिकल्पनांचे कृतीरूप परीक्षण करणे. पर्याय क्रमांक ब समस्येला परिभाषित करणे, समस्येच्या कारणांना ओळखणे, समग्राला परिभाषित करणे, नमुना निवड करणे, आकडेवारीचे संकलन आणि परिणामांचे विश्लेषण करणे. पर्याय क्रमांक क कारण मूल कारकांना ओळखणे, समस्येला परिभाषित करणे, परिकल्पना तयार करणे, नमुना निवड करणे, आकडेवारीचे संकलन करणे आणि सामान्यीकरण व निष्कर्षापर्यंत पोहोचणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ समस्येच्या स्थितीचे ज्ञान घेणे, वास्तविक समस्येची ओळख आणि त्यांची परिभाषा करणे, परिकल्पना करणे, प्रस्तावित समाधानाच्या परिणामाचे निर्गमन करणे आणि परिकल्पनांचे कृतीरूप परीक्षण करणे. प्रश्न क्रमांक 153. संशोधन आराखडा हा टिंबटिंब. पर्याय क्रमांक अ तथ्य विश्लेषणानंतर तयार केला जातो. पर्याय क्रमांक ब समस्या सूत्रणापूर्वी ठरविला जातो. पर्याय क्रमांक क गृहीतक ठरवल्यानंतर बनविला जातो. पर्याय क्रमांक ड तथ्य संकलनानंतर तयार केला जातो. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क गृहीतक ठरवल्यानंतर बनविला जातो. प्रश्न क्रमांक 154. संशोधन क्षेत्राचे विभाजन विविध भागात करून प्रत्येक विभागामधील ठराविक न्यायाधीश निवडीची पद्धत. पर्याय क्रमांक बहुस्तरीय निर्देशन. पर्याय क्रमांक ब मिश्रित निर्देशन. पर्याय क्रमांक क अभिंश निर्देशन. पर्याय क्रमांक ड दैवप्रणव. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क अभिंश निर्देशन. प्रश्न क्रमांक 155.
संशोधन आराखडा म्हणजे काय? पर्याय क्रमांक अ. संशोधन करण्याची पद्धती जी सिद्धांतांवर आधारित नसते. पर्याय क्रमांक ब. गुणात्मक किंवा परिणामात्मक पद्धती, उपयोग निवडीचा मध्य. पर्याय क्रमांक क. संशोधनाच्या सादरीकरणाची अशी शैली जसे आलेख. पर्याय क्रमांक ड. माहिती संकलन आणि विश्लेषणाचा प्रत्येक स्तरासाठी विशिष्ट आराखडा तयार करणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. माहिती संकलन आणि विश्लेषणाचा प्रत्येक स्तरासाठी विशिष्ट आराखडा तयार करणे. प्रश्न क्रमांक 156. टिंबटिंबमध्ये न्यायाधीशाची निवड विचारपूर्वक आणि नियोजनपूर्वक केली जाते. पर्याय क्रमांक अ. सहविचार निर्देशन पद्धती. पर्याय क्रमांक ब. दैव निर्देशन पद्धती. पर्याय क्रमांक क. पूर्ण निर्देशन पद्धती. पर्याय क्रमांक ड. मिश्रित निर्देशन पद्धती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. सहविचार निर्देशन पद्धती. प्रश्न क्रमांक 157. कम्युनिटी तंत्र हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक अ. युनिव्हरायटी ॲनालिटिक्स. पर्याय क्रमांक ब. फॅक्टर ॲनालिटिक्स. पर्याय क्रमांक अ. पर्याय क्रमांक युनिव्हेरियंट ॲनालिसिस. पर्याय क्रमांक ब. फॅक्टर ॲनालिसिस. पर्याय क्रमांक क. केस स्टडी. पर्याय क्रमांक ड. स्वॉट ॲनालिसिस. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. फॅक्टर ॲनालिसिस. प्रश्न क्रमांक 158. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांच्या अध्ययन सवयीबाबतच्या संशोधनासाठी टिंबटिंब पद्धत वापरावी. पर्याय क्रमांक अ. बहुस्तरीय निर्देशन. पर्याय क्रमांक ब. मिश्रित निर्देशन. पर्याय क्रमांक क. अभिंश निर्देशन. पर्याय क्रमांक ड. दैव निर्देशन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. बहुस्तरीय निर्देशन. प्रश्न क्रमांक 159. एका उत्तम संशोधन साहित्य आढाव्याचे उद्दिष्ट टिंबटिंब असते. पर्याय क्रमांक अ. घटकांचे व्यक्तिनिष्ठ विश्लेषण. पर्याय क्रमांक ब. लेखक व त्याच्या संलग्नीकरणाविषयी माहिती पुरवणे. पर्याय क्रमांक क. संशोधन प्रश्न निर्मिती व त्याची वैधता. पर्याय क्रमांक ड. बहुकृती आधारित चाळणी घडवून आणणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. संशोधन प्रश्न निर्मिती व त्याची वैधता.